परिषद धर्मकार ऐक्यपरिषदेच्या वतीने 10 जुलै रोजी मुंबई येथे आझाद मैदानावर महाएल्गार आंदोलन करण्यात आलं आणि आरक्षणाचं वर्गीकरण आणि महामंडळाचे प्रश्न आम्ही त्या आंदोलनाच्या माध्यमातून मांडले। परंतु या हाऊसमध्ये विधानसभेच्या आणि विधान परिषदेच्या सत्रामध्ये पावसाळी अधिवेशनामध्ये या दोन्ही प्रश्नाकडे शासनाच्या कोणत्याही प्रतिनिधींनी लक्ष दिलं नाही किंवा हाऊसमध्ये हे प्रश्न मांडले नाही। म्हणून हे आज आम्ही या शासनाचा निषेध करणारं या ठिकाणी रॅली काढत आहोत। तसेच हेमंत पाटील यांनी आरक्षणाचा विरोध केलेला आहे, अट्रॉसिटी कायद्याचा विरोध केलेला आहे आणि या जनसुरक्षा कायद्याचं समर्थन केलेलं आहे। म्हणून त्या हेमंत पाटलाचा सुद्धा निषेध करण्यासाठी आम्ही आज या रॅलीचं आयोजन केलं आहे। महाराष्ट्र जसा फुले शाहू आंबेडकरांचा म्हणून ओळख आहे सगळ्या देशाला, तसाच हा महाराष्ट्र समतावाद्यांना घेरून मारणारा आहे अशा प्रकारचं चित्र अलीकडच्या काळामध्ये निर्माण झालेलं आहे। गोविंद पानसरे असतील किंवा दाभोळकर असतील, या लोकांना विवेक जागा करण्याचं काम, न्यायाच्या बाजूने उभं करण्याचं काम केलेलं आहे। अशा लोकांना इथल्या जात्यांना आणि धर्मांध शक्तीने लक्ष करून मारून टाकलेला आहे। प्रवीण गायकवाडांवर झालेला हल्ला हा या कडीतलाच एक भाग आहे असं आमचं स्पष्ट मत आहे। आणि अशा हल्लेखोरांना सरकार समर्थन देते, सरकार संरक्षणाची भूमिका घेते। एवढा जीवघेणा हल्ला केलेल्या माणसांची जमानत तात्काळ केली जाते, हे सरकारच्या पाठबळाशिवाय होते का? होत नाही। महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकरांचा आहे, शिवशाहूंचा आहे, अण्णाभाऊंचा आहे। आज अण्णाभाऊंचा स्मृती दिवस आहे। ज्या अण्णाभाऊंनी इथल्या महाराष्ट्राला स्वतंत्र करण्यामध्ये आणि शोषित लोकांना जागृत करण्यामध्ये त्यांचं जीवन वाहिलेलं आहे, तो अण्णाभाऊंचा आणि या महापुरुषाचा विचार या मातीमध्ये जिवंत राहिला पाहिजे। तेव्हा इथल्या लोकांची मती जागृत राहते। जोपर्यंत विचार जिवंत राहत नाही, विचारानं जीवन ठेवण्याचं काम केलं जात नाही, तोपर्यंत इथे माणसं अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा उपभोग घेऊ शकत नाहीत, आपले मतं मांडू शकत नाहीत, आपलं म्हणणं जे बी काय आहे ते घाईपणाने मांडू शकत नाहीत। अशा प्रकारची परिस्थिती आहे। अण्णाभाऊच्या स्मृती दिनाच्या निमित्तानं केवळ अश्रू ढाळणं, केवळ दुःख व्यक्त न करता त्यांचा विचार पुढे घेऊन जाण्यासाठी समाजाला तयार करण्याचं काम आम्ही या ठिकाणी या माध्यमातून करत आहोत। अलीकडे जे काही हल्ले होत आहेत, जो काही लोकशाहीची हत्या करण्याचा प्रकार सत्तेतली बसलेली माणसं करत आहेत, या प्रवृत्तीला आळा घातला पाहिजे। आणि आळा घालण्यासाठी सरकार तयार नसेल तर येणाऱ्या काळामध्ये समाज तयार होणार आहे। याचं एक निर्देशक म्हणून हे निषेध रॅली या ठिकाणी महात्मा फुलेंना अभिवादन करून अण्णाभाऊंच्या पुतळ्याच्या ठिकाणी जाऊन या रॅलीचं आम्ही हे करणार आहोत, समारोप करणार आहोत। ओके।